स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा. निषेध असो, ईडीच्या एजंटचा निषेध असो, किरीट सोमय्यांचा निषेध असो. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी. 9वी 10वी 11वी 12वी सायन्स, नीट, जेई, सीईटी, नाटा अशा सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी नंबर 1 चा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा. कारण इथे मिळतो नंबर 1 रिझल्ट, नंबर 1 टीचिंग क्वालिटी, नंबर 1 इन्फ्रास्ट्रक्चर, सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना लाखो रुपयांची स्कॉलरशिप, आमच्या सर्वांगीण विकास आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम, गरजू व अभ्यासू विद्यार्थ्यांसाठी दत्तक योजना. आणि म्हणूनच इथे गुणवत्ता हे संस्कार आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच निश्चित करा त्याचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा येथे. आतापर्यंत 500हून अधिक लोकांच्या गुडघेदुखीचा त्रास पूर्णपणे बंद करणारे आणि ऑपरेशन टाळणारे श्रीराम मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल तुमच्यासाठी सज्ज आहे. सर्वसामान्य लोकांना सहज परवडेल अशी उपचार पद्धती, 100% आजार होणार बरा. गुडघेदुखीवर विना ऑपरेशन मात करा. गुडघ्याचे ऑपरेशन टाळा आणि लाखो रुपये वाचवा. एक वेळ अवश्य भेट द्या आमच्या हॉस्पिटलला. आमचा पत्ता मायनी विटा रोड, मायनी. निषेध असो, ईडीच्या एजंटचा निषेध असो, किरीट सोमय्यांचा निषेध असो. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी. काल जे आटपाडी तालुक्याच्या दौऱ्यावर भाजपचे नेते आणि ईडीचे एजंट किरीट सोमय्या जे या नगरपंचायतच्या समोर महाराजांच्या पुतळ्याला हार घालून महाराजांच्या पुतळ्याच्या खांद्यावर हात ठेवून घोषणा देत होते, त्यांना महाराजांच्या पुतळ्याच्या खांद्यावर हात ठेवून घोषणा देण्याचा अधिकार कोणी दिला? हे किरीट सोमय्या अश्लील व्हिडिओ करून सोशल मीडियामध्ये व्हिडिओ व्हायरल करतो आणि ह्यो किरीट सोमय्या महाराजांच्या पुतळ्याच्या खांद्यावर हात ठेवून घोषणा देतो, तरी ह्या घोषणा देऊन सर्व शिवप्रेमींचे माफी मागावी अशी मी. दौऱ्यावर भाजपचे एक एजंट आले होते. त्यासनीला ते कशासाठी आले होते? नगरपंचायतच्या जन्ममृत्यूच्या नोंदी तो ऑनलाईन 1 महिन्यात केल्या म्हणून तो इथं आला होता. तो एवढा भाजपच्या एजंटला आटपाडीसाठी एवढं लांब का पाठवलं त्यांनी? आणि ते आले इथं आमच्या महाराजांच्या पुतळा हार घातला आणि त्यांनी खांद्यावर हात ठेवला. त्यांच्या संग भाजपचे कुत्रे जे होते त्या कुत्र्यासनीला सुद्धा कळायला पाहिजे होतं की बाबा महाराजांच्या खांद्यावर हात ठेवतो हो एजंट. त्याचं काम नव्हतं इथं येणं, पण त्यानं त्याची लायकी नसताना तो इथं आटपाडीला आला. पण तो आला नगरपंचायतमध्ये जाऊन बसायला पाहिजे होतं. आणि आमच्या महाराजांच्या खांद्यावर हात ठेवायची त्याची लायकी नसताना त्यानं काय केलं? पण एवढं त्याच्या डोक्यात नाही की आटपाडी तालुक्यामध्ये जन्ममृत्यू नोंदी 1950 पासून नोंदी आहे द्या. तो म्हणतो 1 वर्षात 1 महिन्यात का केलं? अरे तुला अक्कल असते तर तो इथं आला नसता. तिथनं तो ऑनलाईन बघितला असता. जन्म नोंदी किती वर्षापासून आहे द्या, की त्याच्या डोक्यात नाही. तो एक एजंट आहे, त्यामुळे त्याचा निश्चित करतो आणि इथं भाजपचे जे त्यांच्या संघ जे एजंट असतात त्या एजंटला सुद्धा सुदबुद्धी द्यावी एवढंच मी सांगतो. आणि त्याचा इथं किरीट सोमय्या व इथला एजंटचा त्यांचा निश्चित करतो. काल किरीट सोमय्याचा आटपाडी दौरा झाला. त्यांचा दौरा यायची काही आवश्यकता नव्हतीच, पण ते का आले होते आम्हाला माहीत नाही. पण आले ठीक आहे, येण्याबद्दल आमचं बी दुमत नाही. पण आटपाडीत येऊन जे त्यांनी जे कृत्य केलं आहे ते आम्हाला बरोबर वाटलं नाही. त्यांनी मुळात शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला त्यांनी हार घालायला नकोच होता, कारण त्यांची तेवढी उंची नाही. ते एक ईडीचे एजंट आहेत आणि भाजपनं पाळलेले कुत्र्याचे पिल्लू असल्यासारखं ते आहेत. त्यामुळे त्यांनी त्यांच्या उंचीप्रमाणे राहावं. महाराजांच्या खांद्यावर हात ठेवण्या इतपत
त्यांची ती लायकी नाही किंवा त्यांची उंची नाही. त्यामुळं त्यांनी आमच्या शिवप्रेमींची त्यांनी जाहीर माफी मागावी, अन्यथा आम्ही त्यांच्या विरोधात आंदोलन करण्यास तयार आहे. त्याने येऊन माफी मागावी एवढीच आम्ही अपेक्षा व्यक्त करतो. सोम्याचा निषेध असो, ग्रेट सोम्याचा निषेध असो, ग्रेट जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी, ग्रेट सोम्याचा निषेध असो, ग्रेट सोम्याचा निषेध असो. आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.